आली परत, आला परत. काय रे मंचलीने कायमचाच घराच्या बाहेर काढलं की काय तुला? मी घरी गेलाच कुठे आहे अजून. रस्त्यामध्येच कुत्ता लोक भुंकायला लागला गाठोड्याकडे बघून. माहित नाही आहे काय आहे या गाठोड्यामध्ये. बघतोच आता. अरे म्हणतो पांडा की अरे मला सांगतो गाठोड्याकडे बघून का कुत्री भुंकतील? हा तो भुकत होती. हा कुत्री आहे ना मनकवडी असतील. तुझ्याकडे बघून त्याला कळलं असेल अरे हा माणूस भांडून आलेला आहे म्हणून भुंकत असतील ते. पण असा कसा कळला त्यांना? अरे प्राण्यांना सगळं समजतं. माझ्यावरून बघ ना. काय म्हणजे मी प्राण्यांबद्दल खूप वाचतो नाही का म्हणून मला नॉलेज येते. नाही ते गाठोड्याकडे बघूनच भुंकत होता. मी आता बघतोच काय आहे ते. नाही अरे पांडा अरे गाठोड्यात काही नाहीये. तुझ्या मनात निगेटिव्हिटी आहे म्हणून ते कुत्रे भुंकले असतील. कळलं का पांडा? नाहीये काही. वेळास का असं पाया पडायचं नसतं. हे गाठोडं घेऊन घरी जा आणि घरच्या गाठोड्याला सांभाळ. आपलं मंचलीला सांभाळ. हा तिच्याशी भांडू नको. सुखाने संसार कर. साहेब माझ्या गाठोड्यामध्ये साप कुठून आला? साहेब हा साप माझा पाठलाग करतो आहे. हा नक्की माझा जीव घेणार. तू असाच घाबरत राहिलास ना तर घाबरून जाशील. माहितीये का तुला? काही करणार नाही ती. तो हा माझ्याच मागे लागला आहे साहेब. आता मी मरणार. पांडे तू शांत उभा राहा. गडबड करू नकोस. तुला कैलासने सांगितलं ना तुला तो काही करणार नाही. तुम्ही तो असा बोलता आहे जसा काय तुम्ही त्याच्या नातेवाईकच आहे. साप आहे तो साप. साहेब माझ्या एक शेवटचा इच्छा आहे. मला एकदा मंचलीला भेटायचं आहे साहेब. अरे पाणी सांडलं. अमृता अगं पाणी पडलंय. जुई आता मनुष्य रूपात येईल. हो पण ह्याचं काय? हा इथेच असला तर सगळा घोळ होईल. कळतंय का? कैलासाने कर ना काहीतरी. मी काय तुला जादूगार वाटलो का काही करायला? थांब करतो. पांडा तू बाहेर जा पांडा. साहेब तो नाग बघा. तो एका ठिकाणी थांबला आहे. कदाचित दमला आहे तो. अरे तो दमला असेल पण तू अजून उड्याच मारतोस. तू जरा शांत हो. साहेब हे शांत बसायचा वेळ नाही आहे. हाच वेळ आहे त्याला पकडायचा. साहेब आपण त्याच्या डोळ्यावरती काहीतरी फडका टाकू म्हणजे त्याला दिसणार नाही आणि आपल्याला त्याला पकडता येईल. अगदी बरोबर. दिसणार नाही असंच काहीतरी करायला हवं. साप निघाला. काय केलं तुम्ही? साहेब आपल्याला तर सापाच्या डोळ्यावरती कपडा टाकायचा होता. हे काय केलं साहेब तुम्ही? जीताई तुम्ही इथे? जीताई तुम्ही कुठून आलात? साप कुठे गेला?
खिडकीतून. साप कधी गेला? साप कधी गेला? पांडा, आता तरी तुझ्या या छोट्या मेंदूत शिरलंय ना काय? प्राण्यांना भांडणं आवडत नाहीत म्हणून मंचलीशी जाऊन भांडू नकोस. हा, थोडा थोडा समजतो आहे. अजूनही थोडा थोडाच कसा समजतो आहे तुला? अरे असं काय करतोस पांडा? मागे नाही का नागाच्या जोडीने तुम्हाला दर्शन दिलं होतं, आशीर्वाद दिला होता? हा, तो नाग हेच सांगायला आला होता आज की पांडा स्वतःला बदल, भांडण करू नकोस, रागावरती कंट्रोल कर. काय मंचलीशी जाऊन भांडू नकोस, तिच्या बरोबर सुखाने संसार कर सांगायला आला होता तो. मग आता तरी कळलं ना? कळला साहेब. मी आताच्या आता घरी जाऊन मंचलीला सॉरी बोलणार आणि भाजीत मीठ नसला तरी चुपचाप खाणार. बघितलत ना आई बाबा, मी सासरी असले काय किंवा माहेरी सतत काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स होत राहतात. जुई बाळा जाऊ दे, फार विचार करू नकोस. हो ना, आता सावरलं ना सगळं. हा, आत्ता सावरलं असलं तरी पुन्हा बिघडायला वेळ नाही लागणार आई बाबा. तुम्हीच म्हणता ना शांतपणे राहा, एन्जॉय कर. पण हे इच्छाधारी आयुष्य आपल्याला शांत बसू देणार नाहीये एवढं नक्की. काय ग, तुला बरं नाहीये का बाळा? तुझा चेहरा कसा दिसतोय? बाबा थोडी कणकण आहे आणि सर्दी झालीये. अगं मग गरम दुधामध्ये थोडी हळद, आलं आणि लवंग टाकून घे, लगेच बरं वाटेल. हो, आईला सांगते करून द्यायला. हे घेतलंस ना की हमखास बरं वाटेल बघ. काय झाला? कोणाला बरा वाटत नाही आहे? पांडे, मला ना थोडं आज तापासारखं वाटतंय. औषध घेऊन टाका पटकन. जास्त काम करू नका, आजकाल काही भरोसा नाही आहे. हो. चला येतो मी. चल, मी पण निघतो आता. बाबा बसा ना, तुम्ही कुठे चाललात लगेच? अगं काही नाही, बऱ्याच दिवसापासून मी आणि कैलासजी ठरवत होतो रफी साहेबांची गाणी एकत्र बसून एन्जॉय करूयात, म्हणून मी आज आलो होतो. वेळ होता मला, पण ठीक आहे, आता तुला बरं नाहीये ना, तू आराम कर, आम्ही काय नंतर करू मैफिल. नाही बाबा तुम्ही थांबा ना. अगं जाऊ दे ग, तुझ्या तब्येतीपेक्षा महत्वाची नाहीये ही मैफिल, करू नंतर आम्ही कधीतरी. बाबा एक काम करा, तुम्ही दोघं इथेच बसा, मी वर जाऊन झोपणारच आहे ना, मला नाही होणार त्रास. असं म्हणतेस? बरं ठीक आहे. जुई जरा वर ये पटकन. आले आले. बाबा तुम्ही बसा, मी बाबाला पटकन बोलवते खाली. बाबा रे काय होतंय तुला? थंडी वाजते का? थंडी कसली? वाट लागले मोठे इकडे. हे बघ. अगं तो अर्धवट मूळ रूपात गेलाय, म्हणजे त्याचं डोकं आणि हात फक्त माणसाचे आहेत. तरीच काय आई, हे कसं पॉसिबल आहे? अगं हुकलेल्या आयुष्यात काहीही पॉसिबल आहे. कधीतरी मूळ रूपात येणं सुद्धा हुकू शकतं ते असं. आणि त्यात मी अजून एक माती खाल्ली. माधव साहेबांना बोलवून ठेवलंय नाही का. बाबा रिलॅक्स, तुला मनुष्य रूपात आणण्यासाठी आपण नेहमीचे उपाय करूया ना. पण मनुष्य रूपात आणण्यासाठी तो पूर्णपणे मूळ रूपात तर यायला हवा ना. म्हणजे बाबा आता कायम असाच राहणार? नाही 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 तुम्ही काय, फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की मूळ रूपात यायला खूप वेळ लागेल. म्हणजे रमत गंमतच येईन मी, आणि तोपर्यंत जर का माधव साहेब खाली रमले नाहीत मग ते वरती येतील. बरोबर, बाबा वर येतं कामा नये. त्याला खाली थोपवून धरणार कसं? दुसरा कैलास जन्माला घालावा लागेल आपल्याला, त्याशिवाय पर्याय का? दुसरं काय करणार आपण? काय खरं नाही आपलं. आता आपण फायनली पकडले जाणार. हो ना, मलाही यावर काही उपाय सुचत नाहीये. एक उपाय आहे.
तू हे घड्याळ घाल, त्याचा हात घट्ट धर आणि फुल कॉन्सन्ट्रेशनने मनात कैलास होण्याची इच्छा व्यक्त कर. पण आई, खरंच असं होईल का? अगं हो, होईल. पण त्यासाठी फक्त एकाग्रता हवी आणि स्ट्रॉंग विल हवी. सुमी, अगं तू इच्छाधारी आहेस. तुला हे जमणार नाही तर कोणाला जमणार बाळा? आम्ही हुकलेलो असलो तरी आमची मुलगी अगदी जोमात आहे, हे कळू दे ना आम्हालाही. कोणाचंही रूप घेण्याची शक्ती असतेच इच्छाधारी नागांकडे. आम्हाला नाही जमलं कधी, पण तुला तर जमेल. आई, खरंच ना? हो, नक्की जमेल. आता प्रयत्न करून बघणं आपल्या हातात आहे ना. दुसरा काही ऑप्शनच नाहीये. ओके, ठीक आहे. हो, लवकर घाल जुई. अजून कसे नाही आले कैलासजी खाली? जाऊन बघावं का? काही प्रॉब्लेम तर झाला नाही ना? जाऊन बघतोच. त्याचा हात धर घट्ट आणि मी कॉन्सन्ट्रेशन. ओके? हो. मला बाबासारखं दिसायचंय. अगदी त्याच्यासारखं रूप येऊ दे मला. सेम टू सेम कैलास भोळे. मला कैलास भोळे बनायचंय. पूर्ण कैलास भोळे. अरे कैलासजी, अहो तुम्हालाच बघायला वर आलो होतो मी. चला, खाली येत आहे ना? अहो मोहम्मद रफी वाट बघतायत आपली. चला चला. जमेल तुला. अगदी बाबा दिसतेस. स्वतःलाच असं समोर बघणं किती मज्जा येते. 3 cheers माय गर्ल, जस्ट डू इट. येस, पण मला थोडी भीती वाटते. हे घाबरण्याचं काहीच कारण नाही. डिक्टो माझ्यासारखी दिसतेस तू. जा जा जा, खाली माधवजी वाट बघत असतील. आणि हो, बी अ मॅन. हो, कसं बघतोस बाबा तू ह्या चष्म्यातून? जातेस का आता? हो. आपल्यासारख्या रसिकांना आणि दर्दी माणसांना 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. आठवत आहेत ना? हो हो, आठवत आहेत ना मला त्या 3 गोष्टी. असं कसं विसरेन मी? त्या 3 गोष्टी म्हणजे पेटी, तबला आणि बासरी. असं काय करताय कैलासजी? अहो आपल्यासारख्या रसिकांना प्रिय असलेल्या 3 गोष्टी म्हणजे गाणं, खाणं आणि गप्पा. आता टाळी. अगदी बायकीच हातात टाळी देत आहे. सॉरी. बरं हे घ्या पेन ड्राईव्ह. लावा रवी साहेबांचा कार्यक्रम. मस्त. वा वा. लावतो. काय चाललंय यांचं काय कळत नाही. कैलासजी, ते गाणं आठवतंय का हो तुम्हाला?
जे तुम्ही तुमच्या कॉलेजात आणि मी माझ्या कॉलेजच्या समारंभात म्हणलं होतं, मला आत्ता कसं आठवत नाही. अहो त्या दिवशी माझ्या घरी तर किती आपण एन्जॉय केलं ना ते गाणं. कुठलं गाणं म्हणताय तुम्ही बाबा? बाबा कुठलं गाणं म्हणताय तुम्ही? ते आठवतच नाही बाबा, असं म्हणायचं होतं मला. मला कसं आठवेल ते गाणं? माझा तर जन्म पण झाला नव्हता तेव्हा. कैलासजी, तब्येत बरी आहे ना तुमची? थोडीशी अंगात कणकण आहे. नाही नाही, कणकण तुमच्या अंगात आहे का जुईच्या अंगात आहे? म्हणजे हो, हे जुईच्या अंगातच आहे कणकण, असं म्हणायचं होतं मला. हा उई, अगं किती चुका करतेस, पकडली जाशील ना बावळट. तुम्ही लावा ना गाणं नवीन. हा कैलासजी, काय झालं? आठवलं मला ते गाणं आता अचानक. एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने. करेक्ट. हे गाणं म्हटलं होतं माझ्या बाबांनी कॉलेजमध्ये. हा? हे म्हटलं होतं गाणं मी माझ्या कॉलेजमध्ये. कैलासजी, खरं सांगू का, म्हणजे तुमच्या रूपातल्या पण दुसऱ्याच कुठल्या तरी माणसाशी बोलतोय असं वाटतंय मला आज. बापरे, बाबांना शंका तर नसेल ना आली? जुई अगं किती माती खाणार आहेस. तुम्ही सारखं बाबा बाबा काय म्हणताय मला? अहो गंमत केली मी तुमची. हो काय आहे, एवढी छान छान गाणी ऐकायला तुमच्यासारखी एवढी छान छान कंपनी मिळाले ना, म्हणून छेडतोय तुम्हाला मी. राग मानू नका माधव साहेब, राग मानायचा नाही. हा माधव साहेब. नाही नाही, अहो त्यात राग कसला आलाय? पुढचं गाणं ऐकूयात. आता निघायला पाहिजे मला. आपण बसून जाऊ पण अधून मधून गायला, ऐकायला गायला. चला निघतो मी. तुम्हाला सांगतो कैलासजी, रफी साहेबांची सगळी गाणी ऐकायची ठरवलं ना तर 1 महिना आरामात लागेल. हो खरंच की. पण काय हरकत नाही, अहो परत जमवून आणू एक अशी छान मस्त मैफिल. म्हणजे काय? हो नक्की नक्की, चला येतो. साहेब, हे बघा मी जुई ताईसाठी काय आणलं आहे. आता हे काय? मंचलीने सांगितलं आहे हे जुई ताईच्या तकियाच्या जवळ ठेवायच्या, तिला लवकर बरा वाटेल. बरं द्या इकडे, मी ठेवतो. नाही, तुम्ही ठेवून नाही चालणार. म्हणजे हे बाहेरच्याच माणसाने ठेवला पाहिजे तरच याचा असर होणार. हा पांडे पण ना तर असंच नुसता. अहो त्यात काय एवढं, ठीक आहे ना, द्या इकडे मी ठेवतो. तुम्ही कशाला त्रास करून घेताय? अहो असू द्या, त्या निमित्तानं मला जुईची तब्येत बघता येईल. अहो तुम्हाला उगाच पायऱ्या वर चढून जावं लागेल. कैलासजी, अहो कुठं असं 10 मजले चढून जायचंय. दे इकडे. हा यांना अडवायला हवं, नाहीतर वाट लागेल.